धन्यवाद रोहन पाटील. पुढच्या एकदा आपण पाहतोय नक्कीच खऱ्या अर्थानं भूमिक स्पोर्ट्स व गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब अजित क्रिकेटचा हा माथारार तुम्ही अनुभवतात. डे नाईट क्रिकेटचा रणसंग्राम तुम्ही पाहतात आणि आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे सर्वात सर्वीय बॉल द्यायचा आहे. मॅच आपण पाहतो आता मैदानाच्या आतमध्ये. मगाची मॅच आपण जर पाहिली तर लाजबाब कमालीचं प्रदर्शन पाहायला मिळालं मनोज जाधव मॅन फ्रॉम निंबवली. यानंतर आपण पाहिलं तर नक्कीच या ठिकाणी मातला सुरुवात झाली आहे साई बालाजी आणि त्यांच्या विरोधात तुम्ही जर पाहिलं तर श्री चतुर्भुज आपण पाहू शकाल. यांच्यामध्ये मॅच मिलिंद बागुल आपण पाहू शकतो टॉच अँड डिसाइड बॅट फर्स्ट असा निर्णय घेतला गेलाय आणि त्यांच्या अगेन्स्ट तुम्ही जर पाहिलं तर नक्कीच श्री चतुर्भुज आपण पाहताय. चला नक्कीच दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आपण जर पाहिलं तर ज्याच्या चर्चा या स्पर्धेमध्ये राहिली पहिल्या मॅच मध्ये त्यांनी धुवाधार बॅटिंग केली होती आणि आपण जर पाहिलं तर सुभाष पाटील आपण पाहतोय. श्री चतुर्भुज संघाचा 12वा खेळाडू नाहीये. सुभाष पाटील आणि नॉन सेगला बॅटर संतोष पाहतोय. आता सुरुवात पाहायला मिळते नक्कीच गोलंदाजी मार्क आपण पाहतो नक्कीच त्या ठिकाणी सुभाष पाटील त्यानंतर नक्कीच संतोष आपण पाहतो नॉन सेगला बनफॉर्म भिवाली गोलंदाजी मार्क वरती आहे. एसके नेटवर्कच्या माध्यमातून 2 तारखेला स्पर्धेची सुरुवात आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर 2 आणि 3 तारखेमध्ये अंबाडी ते कवाड असूनच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहिली होती. कालपासून 40+ तर प्रस्तावला 2 टीम करता खूप सारे शुभेच्छा. पहिला बॉल इथे मात्र इनफिल्डच्या वरनं बॉल सरळ मध्ये पॉइंटच्या दिशेने बॉल निघून चाललाय वाईट इश लॉंग ऑफला डाऊन दी ग्राउंड. पहिल्याच बॉलवरती कॉटन बॉलला पाठवलंय सुभाषच्या पाठमधनं हा मात्र क्वालिटी ब्लास्ट चौकार. चला थोडंसं स्पीडअप करा आणि नक्कीच इथे टाइम देखील आपण पाहतोय त्याचा देखील भान असू द्या. खरं आपण पाहतो स्पर्धेला सुरुवात झाली. एनएस पटेल क्लोज किपिंग म्हणून या स्पर्धेतील सर्वात उत्तम किपर म्हणून त्यांची ओळख आपण पाहतोय. पहिल्या मॅच मध्ये बॅक टू बॅक 2 विकेट क्लोज किपिंगच्या स्वरूपात इथे पाहायला मिळाला. रवींद्र पोषकल गोलंदाजी मार्कमध्ये रवींद्र पाटील सुभाष पाटील आधीच्या मॅच मध्ये एक चांगल्या पद्धतीची बॅटिंग पाहायला मिळाली आणि साथ देताना संतोषला आपण पाहतोय. पहिल्याच बॉलवरती सुभाषच्या बॅटमधनं पहिला बॉल आलाय. हम हमारे नाम से नहीं हम हमारे काम से जाने जाते हैं. आम्ही फक्त ओळखतो आमच्या नावाने नाही आमच्या कर्तृत्वाने. ही जबाबदारी मध्ये पहिल्याच बॉलवरती आपण जर पाहिलं तर इनफिल्डच्या वरून बॉलला मात्र सरळ वाईट लॉंग ऑफला डाऊन दी ग्राउंड फेकून दिलं गेलं. सेकंड बॉल इथे मात्र बॉल मध्ये बदल क्या बात आहे उत्तर दिलं गेलंय. पहिला बॉल आपण जर पाहिलं तर नक्की शॉर्ट ऑफ लेंथ पाहायला मिळाला ओरपिटचा बॉल. त्यानंतर पाहू शकाल स्विंग अँड मिस अप्रतिम बॉल पाहायला मिळाला. बॉल क्रमांक 2 स्पेल क्रमांक पहिला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती असताना. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर घड्याळामध्ये 9:30 आपण पाहतोय स्पर्धेची पाहायला. इथे वेट करून खेळलाय इथे मात्र टायमिंग प्रॉपर मनगडाचा वापर बॉल निघून चाललाय. सुभाष पाटील नावाचा बादल सरळ मात्र षटकार करता सिक्सर 6 धावा. नऊ बॉल 9 षटकारांचा विक्रमच्या नावावरती दमण या इथे मात्र ज्याने आपल्या घामाचा परिचय आणि आपल्या नावाचा दिला तर नक्कीच सुभाष आता मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. पहिला बॉल इनफिल्डच्या वरून चौकात दुसरा मात्र ऑन साइडला सर टायमिंग प्रॉपर करून स्टँड ऑन डिलिव्हर. इथे मात्र लेग स्टंपला परफेक्ट पाहू शकाल आउट ऑफ दी लेग स्टंप वाईट बॉल पाहायला मिळतोय. एक सिंगल टच मदतीने निल्सन या आकड्यावरती धावसंख्या विदाउट विकेट लॉस ऑफ 11 रन्स ऑन कार्ड आपण पाहतोय 11 या धावसंख्येवरती. चौबाजूला प्रेक्षक राजा माटणीवर देखील पाहतो. प्रत्येक गावाकडे स्पर्धा पाहतात. खऱ्या अर्थानं 3.5 अक्षरांचं प्रेम म्हणजे क्रिकेट.
इथे संतोषचं पाडतेज, इथे मात्र प्रतापा लागेल की काय, झेल मात्र होतोय टॉप, पकडो कॅच, जितो मॅच, झेल छुटा सपना टुटा. कारण सुभाष सारख्या हार्ड बॅटरला तुम्ही देणारी संधी म्हणजे तुमच्या खऱ्या अर्थानं पायावरती कुराट मारण्यासारख्या आहे. कारण ज्याला तुम्ही दिली संधी, त्या संधीचं जर सोनं झालं तर निश्चित तुम्हाला मात्र यानंतर त्याचं भुगतान नक्कीच भरावं लागेल. कारण एक हार्ड बॅटर आहे, एक बिग बॅटर आहे सुभाषकडे जर पाहिलं तर या लीग मधील. आणि एक जबरदस्त आतापर्यंत त्याचे शॉर्ट सिलेक्शन तुम्ही पाहिलेत आणि त्याला देणारी संधी म्हणजे एका पाहू शकतो नक्कीच या मॅच मध्ये खूप निर्णायक ठरेल. संतोष इथे मात्र सिंगलचा खेळ खेळण्याचा प्रयत्न नक्कीच असेल. संतोष देखील एक चांगलं क्रिकेटर. नित्यानंद स्पोर्ट्स क्लब गणेशपुरी खऱ्या अर्थाने ज्याने देखील अनेक वर्ष टेनिस बॉल क्रिकेट विश्वावरतीच्या गावानं खऱ्या अर्थानं अभिराज्य गाजवलं आणि ज्या गावानं भल्या भल्या खारपेटीतील अनेक गावं असतील त्यांना देखील परत पाठवलं गेलं. एवढी ताकद मध्ये नित्यानंद स्पोर्ट्स क्लबकडे होती आणि त्यातील सिनियर क्रिकेटर संतोष आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. कालच्या दिवसामध्ये प्रदीप जाधवला तुम्ही पाहिलं होतं. आणखीन एक महत्वाचा मात्र खेळाडू या स्पर्धेत नसेल तरी मात्र राजेशीर पप्पूर सर सध्या तरी या विभागात ते नसतात आणि नक्कीच त्यांची साणीव या स्पर्धेमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. यावेळी सुभाषच्या बॅटमधून हा देखील फटका हवेमध्ये आहे, इथे होईल का झेल. बॅक टू बॅक आपण पाहतोय. सुभाषला नशिबाची साथ आहे आणि जेव्हा नशीब साथ देतं ना तर नक्कीच खूप मोठी ताकद बनती आहे आणि बॅक टू बॅक पाहिलं तर नक्कीच सुभाषला साथ मिळते आहे नशिबाची. 15 या धावसंख्येवरती ओव्हर क्रमांक 2, ओव्हर क्रमांक फर्स्ट आपण पाहिली तर कंप्लीट झाली आहे. ओव्हर क्रमांक 2 करता गोलंदाजी मार्क वरती थोडंसं पाहू शकाल चेंज ऑफ द फील्ड निश्चित तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. त्याआधी आपण घेऊया छोटासा ब्रेक, कुठेही जाऊ नका. आपण पाहतात ऐकतात नक्की पाहू शकाल BS40+ बिग ब्लास्ट लीग तुम्ही 2026 अंतिम आजच्या दिवसामध्ये पण उद्यामध्ये फायनलचा दिवस आहे. नंतर आपण ऐकूयात आवाजाने खऱ्या अर्थानं आपल्या गावापासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आणि कपी वेलेमध्ये आपल्या आवाजानं ज्याने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आपला आवाज पोहोचवलाय तर नक्कीच मनीष पाटील या ठिकाणी पाहू शकत नक्कीच check, no ball, out, overstepping, no, out of the pitch. वेलकम बॅक मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतोय बुमिक स्पोर्ट्स व गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब आयोजित 40+ बिग बॅश लीग 2026 फॉर्मॅट आणि चालू असलेली मॅच आपल्याला पाहायला मिळते. साई बालाजी आणि चतुर्भुज
या दोन संघांमध्ये आपण सध्या मॅच पाहतोय. पहिल्या डावाचा खेळ आहे. बॅट्स कडा लागलेली पाठीमागे बॉल आहे आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर एक सिंगल कंप्लीट केली आहे. आज भरपूर सारे नो वरती आपण रिव्ह्यू देखील पाहिले आहेत, भरपूर सारे नो बॉल्स पाहिलेत आणि वेळ देखील त्याचा वरती खूप सारा गेला, परंतु सगळं काही सुरळीत चालू आहे. संतोष गोलंदाजी करतोय. बॉलर तयार पुन्हा एकदा. फुल टॉस बॉल आहे. फुल टॉस हा फुल टोल वसूल केला जाईल. बॉल निघून चालला बॉल लाईनच्या पलीकडे. क्या बात है, धमाकेदार सुरुवात पाहायला मिळाली या षटकाची. एकंदरीत जर बघितलं गेलं तर चेंडू क्रमांक हाताळत असताना तिसरं पहिला नो बॉल आला, त्यानंतर 2 सिंगल आल्या आणि एकंदरीत जर बघितलं गेलं तर आणि सुभाष पाटील बॅटिंग करतोय, ज्याने खरं तर दमन दौरा गाजवला होता. 20 चेंडू मध्ये 91. खरं तर आपण पाहतोय ना की शंकर गुळवी एखाद्या टेनिस क्रिकेटमध्ये माइलस्टोन आपण 50 पर्यंत ठेवतो. 100 फार कमीदा पाहायला मिळतात किंवा 90+ एखादा इंडिव्हिज्युअल स्कोर बनवणं ही मोठी अचीवमेंट आहे आणि ते देखील 20 बॉल मध्ये बनवले, ज्यामध्ये 9 सिक्सर जोडले लगातार. क्या बात है. सुभाष पुन्हा खेचलेला स्लो बॉल होता, त्यामुळे टायमिंग तितकं साधलं नाही आणि स्क्वेअर लेग कडे बॉल आहे. एकतर बनली आहे दुसरीचा प्रयत्न आणि आता फेकी करेपर्यंत 2 धावा बनवल्या गेल्या आणि 2 धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचला गेला 27. आता देखील सुभाषची पारी आपण बघितली गेली तर पहा, 8 बॉल फेस करत असताना त्याने 22 धावा योग्य पद्धतीने बनवल्यात. पहिल्या डावाचा खेळ आहे, प्रथमतः बॅटिंग करतात, त्यामुळे इंटेन्शन हेच असेल की एक मोठा स्कोर उभा करावा आणि काल आपण पाहिलेले हाय टोटल देखील अगदी इझिली चेस डाऊन होतात. पुन्हा एकदा शफल केले, क्रॉस बॅटेड खेळले, स्क्वेअर लेग कडे बॉल चाललाय आणि मग फेकी करेपर्यंत 2 धावा फलकावरती आल्यात आणि याच 2 धावेच्या मदतीने धावफलक शफल होतं. धावफलक पुढे जाऊन 29 आकड्यावरती. या षटकातील शेवटचा अंतिम बॉल असावा. 5 बॉल फेकून झालेत. 1 सिक्सर, 2 डबल, 2 सिंगल, 1 नो वरती सिंगल आली आहे. फ्लाइट दिली आहे, स्वीप केलाय मिड विकेटला, बरोबर गॅप मधनं बॉल चाललाय निघून. हा सुभाष आहे. इकडे तुम्हाला चाणाक्ष गोलंदाजी करावी लागेल. ट्रॅप बनवायचा प्रयत्न होता सुभाष करिता, परंतु अगदी सक्सेसफुली त्याने चेंडूला पाठवलं चौकाराकरिता आणि चौकाराच्या मदतीने षटक कंप्लीट झालं. दुसरं 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस स्टार्ट चांगला मिळालाय. पॉवर प्ले चांगला एक्झिक्यूट केलाय. धाव फलकावरती धावा पाहतोय बिनबाद सलामत. 33 आकड्यावरती. आणि या आधीच्या मॅच मध्ये देखील साई बालाजी संघाचा स्टार्ट भरपूर चांगला पाहिलेला. 32वा होता आय थिंक सो. वाह, स्ट्रॉंग दिसते ऑन पेपर आणि ऑन फील्ड दोन्ही बाजूने साई बालाजी संघ स्ट्रॉंग दिसत आहेत, परंतु आता मी म्हणेन की श्री चतुर्भुज संघाला कमबॅक करावा लागेल. गोलंदाजीवरती षटक क्रमांक 3 घेऊन आता विकेटच्या शोधामध्ये नयन लांडला गेलाय. नयन पाटील पाहावं लागेल. विकेट हवाय. खरं तर विकेटच्या शोधामध्ये तुम्हाला जावं लागेल. अटॅकिंग भूमिका, नाहीतर मग सुभाष असा टोटल उभा करेल की जिथे मग पोहोचणं थोडं कठीण होऊ शकतं. विकेट तुम्हाला ऑलवेज मॅच मध्ये धावेंचा इफेक्ट टाकून देऊ शकतो. एखादा बॅटर बघा 6 ते 10 बॉल खेळला तर तो चांगल्या पद्धतीने धावा बनवतो, परंतु त्याचा विकेट मिळाल्यानंतर येणाऱ्या ओव्हर्स मध्ये तुम्हाला त्याचा इफेक्ट जरूर जाणवतो. त्याकरिता विकेट इम्पॅक्ट करतं. विकेट भरपूर महत्वाचे काम करतं. आणि आता नयन पाटील लांडले विकेटच्या शोधामध्ये. स्ट्रायकर एंड वरती आपण सुभाषचा साथीदार संतोषला पाहतोय. 3 मध्ये 3 सिंगल बनवले त्याने. 100% स्ट्राईक रेट त्याचा आपल्याला पाहायला मिळालाय. आणि लास्ट मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच सुभाष राहिलेला. तिकडे देखील अटॅकिंग भूमिका. आणि लास्ट आपण जी प्रीमियर लीग पाहिली होती या मैदानावरती डे फॉर्मॅटची जी झाली होती, तिकडे प्लेअर ऑफ द टुर्नामेंट राहिला होता सुभाष. सो एकंदरीत जर बघितलं गेलं तर
चर्चेत आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट की फॉर्म मध्ये इन फॉर्म बॅटर आहे. म्हणतात ना की तुमचा जेव्हा फॉर्म चालू असतो ना तेव्हा तुम्ही कोणतेही कितीही मोठे गोलंदाज असो त्यांना तुम्ही चांगला चोप देऊ शकता. आणि सुभाषला सध्या आपण पाहतोय, परंतु आता संतोष स्ट्रायकर एंड वरती पहिला डॉट बॉल आलाय. श्री चतुर्भुज संघाला कमबॅक करायचा आहे, पलटवार करायचा आहे त्यांना. धाव फलकावरती धावा 33 आकड्यावरती आहेत. षटक क्रमांक 3 चाललंय. सो एकंदरीत जर बघितलं गेलं तर रन रेट भरपूर वेगाने वाढतोय. पुन्हा फ्लाइटेड बॉल बॅटवरती योग्य पद्धतीने नाही आला, अगदी पंचांच्या जवळनं. आणि त्यानंतर आता नॉन स्ट्रायकर एंडला विकेटची संधी होती आणि संतोष माघारी परतेल. रनआउटच्या माध्यमातून फलंदाज परत असताना धक्का क्रमांक पहिला. विकेट आलाय आणि आता नवीन बॅटर. चौथी जावा फलकावरती आहे. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. पहिला बॉल डॉट आला, त्यानंतर रनआउटच्या माध्यमातून विकेट गमावला गेला. 1+ रनआउट. 34 वरती एक नवीन बॅटर आता नवनीत पाटील, लेफ्ट हँडेड बॅटर. काल डावकुराताचा बॅटर पाहिलाच मिळाले नाही. ओहो, टोला लागलेला, बॅटचा कडेला लागलेला. नो सेकंडला फेकला का नाही हा मोठा प्रश्न आहे. आता मोठा विकेट मिळाला असता, गेला असता तर फार फार चौकार गेला असता, परंतु चान्स घेणं गरजेचं होतं. अशा मोमेंट वरती तुम्ही चान्स घेणं गरजेचं आहे. रिस्क येतो इसके भाई. बोल तयार. पुन्हा एकदा शफल केलेलं, पुन्हा आत येऊन खेळायचा प्रयत्न केला, परंतु आता एक धाव बनवली गेली. अंपायरचा इशारा. तर बॅटची कडा लागलेली तिकडे आणि बॅटची कडा लागून एक धाव आली फलकावरती. ऍक्शन रिप्ले पहा. पहिल्यांदा शफल केलं, मग जागा बनवून खेळायचा प्रयत्न, कडा लागली, पाठीमागे बॉल गेला आणि इकडे देखील रनआउटची संधी होती. ओ हो जरूर होती. ऍक्शन रिप्ले मध्ये जर टीव्ही स्क्रीन वरती तुम्ही पाहिलं तर भरपूर क्लोज बॉल होता हा आणि बॅटर पोहोचला देखील नव्हता. कदाचित सुभाष आज नशीब घेऊन आलाय. 29 धावा आहेत फलकावरती. वैयक्तिक 28 वरती खेळतोय, टोटल 35 आहेत. ओ हो, इथे पहा पाठीमागे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला दिशा दिली सुभाषने आणि दशा लावली आहे समोरच्या संघाची. आलाय चौकार. चौकार आलाय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. इथे पहा इनसाइड आउट. कव्हर्सला खेळल्यात आणि एक टप्पा. अडलाय बॉल जरूर. आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर आता श्री चतुर्भुज संघाला साथ मिळाली. चांगले प्रयत्न केले होते, एफर्ट चांगले टाकले होते. तिकडे संतोष होते आणि चांगले एफर्ट संतोषच्या माध्यमातून पाहायला मिळालेले. खरं तर आउटफील्ड तिथे थोडीशी तुम्हाला ओबडधोबड दिसते आणि त्याच्याचमुळे तो बॉल आतमध्ये आला. हा रिप्ले पहा. परंतु एफर्ट्स संतोषचे मी म्हणेन की 100% स्वतःला तिथे समर्पित केलं त्याने बॉल अडवण्याकरिता. 41 धावा फलकावरती. षटक क्रमांक जर बघितलं गेलं तर 3 समाप्त झालं. पहिल्या षटकात 15, दुसऱ्या षटकामध्ये 18 आणि या षटकामध्ये पाहिलं तर 8 धावा आल्या. इकॉनॉमिकल षटक हाताळलंय. ज्या पद्धतीने ट्रॅकवरती बॅटिंग चाललेली
थोडा का होईना पण या 8 धावा घसरवतात त्यांना. नयन पाटील विकेट लेस राहिले परंतु गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली आहे. आणि अशी इकॉनॉमिकल गोलंदाजी तुम्ही जेव्हा पण करताना तेव्हा बॅटिंग लाईनअप वरती हलका दबाव येतो. त्यांना देखील माहिती आहे आपण सुरुवातीला वेगाने स्टार्ट केलं आहे आणि त्यानंतर धावा जर आल्या नाही तर तो एक दबाव जाणवतो. आणि आता नवीन गोलंदाज प्रशांत. प्रशांत त्याला आपण पाहतोय गोलंदाजीवरती. षटक क्रमांक 4. शॉर्ट बॉल पुल केलाय स्क्वेअर लेगला. बॉल निघून चाललाय सीमा पार. येतोय सिक्सर. सिक्सर आला आणि प्रेक्षकांना आपण पाहतोय टीव्ही स्क्रीन वरती. प्रशांत गोलंदाज पहिल्याच बॉल वरती सिक्सर. आणि षटकाराच्या मदतीने धाव फलकावरती धावा वाढल्या देखील. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचल्या 47. 47 धावा फलकावरती. एका चेंडूचा खेळ समाप्त झालाय. डावकुरू आताचा बॅटर. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन जेव्हा पण पाहायला मिळतं तेव्हा तेव्हा दमछाक जरूर होतो. पायामध्ये प्लम LBW यस डेफिनेटली बरोबर दिसत होता 3 स्टंप मध्ये. आणि आता विकेट पाहायला मिळेल. लेग बिफोरच्या माध्यमातून धक्का बसत असताना दुसरा. हो जरूर जरूर जिथे आदळलाय बॉल बरोबर त्या 3 स्टंप मध्ये होता. आणि विकेट मिळत असताना दुसऱ्या क्रमांकाचा 47 वरती 2. संदेश नवीन बॅटर आलेत आता बॅटिंग करण्याकरिता. दुसरं विकेट. फलकावरती धावा 47 आहेत आणि 47 वरती मिळणारा हा दुसरा विकेट. बघा एक विकेट आला त्यानंतर दुसरा विकेट करिता फार जास्त वेळ पार्टनरशिप नाही जुळली आणि विकेट आला त्यामुळे धाव्यांच्या गतीवरती ओढ देखील लागली आहे. प्रशांत गोलंदाजी करतायत 4थ्या षटकामध्ये. 2 बॉल फेकलेत 6 धावा दिल्यात. एक विकेट मिळवला. संदेश करिता पॉइंटच्या दिशेने खेळलेत. आणि त्यानंतर जर बघितला गेला तर दुसऱ्या धावेचा कॉल जो आहे तो इझिली आता कंप्लीट देखील केला गेला. आणि या 2 धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा आपण पाहतोय वाढल्या 49. 49 आकड्यावरती जाऊन पोहोचला गेला. प्रोजेक्टेड स्कोर सध्या 14चा करंट रन रेटने 70 दिसतोय. कारण की आतापर्यंत रन रेटचा विचार केला तर 14.00 ॲव्हरेजने धावा बनवल्यात. आणि असंच चालत राहिलं तर 70 धावा लवकरच फलकावरती दिसतील. वेट केलाय. पुन्हा कट करायचा प्रयत्न होता. कडीला लागला बॅटचा. एक सिंगल आली आणि याच एका सिंगलच्या मदतीने धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचल्या गेल्या. साई बालाजी संघाच्या टोटल 50. सांघिक अर्धशतक कंप्लीट झालंय ज्यामध्ये सुभाष पाटीलच्या बॅटमधनं 12 मध्ये 34 निघाल्यात. क्या बात आहे. वेगाने बॅटिंग केले सुभाषने. 283.33 हा त्याचा स्ट्राइक रेट. ओ स्विंग अँड मिस. खेचायचा होता बॉलला परंतु बॅटचा अगदी वर्ण निघून गेलाय. एज देखील लागू शकली असती. ऍक्शन रिप्ले शफल केलं. स्विंग पहा बॅटचा किती वेगाने. जोरदार फ्लो होता. हा पहा जर लागला असता कदाचित मैदानाचा बाहेरच बॉल गेला असता. पुन्हा फ्लिक केल्या बॉलला. एक धाव तर आली आणि एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती 50 अप. 51 धावा फलकावर जाऊन पोहोचल्या. षटकही समाप्त झाले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 51 धावा. पहिले 2 षटक 15 आणि 18. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये 8 आणि 4थ्या षटकाचा विचार केला तर 4थ्या षटकामध्ये आल्या धावा टोटल 10. सो आता थोडंसं घसरताना पाहायला मिळालंय. पहिल्या 2 षटकामध्ये 33 धावा होत्या
आणि आता पुढील 2 षटकामध्ये 18 धावा आल्यात. सो आता घसरलाय, सरासरी देखील घसरली आहे. जी 14ची होती ती आता कमी झाली आणि प्रोजेक्टेड स्कोर देखील आता कमी दिसू लागलाय. शेवटचं अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाजी करण्याकरिता सुहासला पाहतोय. सुहास पाटील, मॅन फ्रॉम गुडगाव. काल गुडगावचा आणखी एक तारा चमकताना आपण पाहिलं होतं किरण पाटीलला. स्पेशली तिसऱ्या मॅच मध्ये काय कमालीची बॅटिंग केलेले त्याने. साइड आर्म ऍक्शन, ऑफ समचा भरपूर जास्त बाहेर बॉल. अंपायरचे दोन्ही हात समांतर झालेत. वाईडच्या स्वरूपामध्ये धाव मिळते आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फलकावरती धाव 1ने पुढे सरसावली गेली. धाव संख्या फलकावरती आपण पाहतोय जाऊन पोहोचली आहे 52 आकड्यावरती. पुन्हा बाहेर केलाय. वन मोर, वन्स अगेन अनदर व्हाईट बॉल. बॅक टू बॅक दुसरा व्हाईट बॉल आला आणि त्याच्याच मदतीनं 53 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली, ज्यामध्ये 35 आहे सुभाष शाह आणि त्याच्या समोर संदेश बॅटिंग करतोय, ज्याने बनवल्या 3 धावा. बॉल तयार. ओ पुन्हा एकदा वन्स अगेन, वन मोर टाइम, अनदर व्हाईट बॉल. बॅक टू बॅक लगातार तिसरा. लगातार एका रो मध्ये 3 व्हाईट बॉल फेकलेत. इंटेन्शन क्लिअर आहेत, इंटेन्शन स्पष्ट दिसत आहेत गोलंदाज सुहासचे की ऑप्शनचा बाहेर ठेवायचा आहे, कारण की सुभाष ऑन साइडला भरपूर धावा बनवतो, वेगाने बरसतो, त्याकरिता त्याचा बॅट पासून दूर ठेवायचा आहे बॉल, परंतु जास्त दूर होतोय. थोडा लाईनच्या आतमध्ये आणावा लागेल. 54 धावा फलकावरती आहेत. हा बॉल चांगला आहे, हा टप्पाही चांगला आहे, ही लेंथही चांगली आहे, लाईनही चांगली आहे. बरोबर वाईड यॉर्कर एक्झिक्यूट केला. हा पहा ऍक्शन रिप्ले, बघा भेदकता किती चांगली दिसली. आणि अशी गोलंदाजी जर तुमच्याकडे आहे तर मग तुम्ही नक्कीच या पटलावरती यशस्वी होऊ शकता. चांगला बॉल. 3 वाईड नंतर सुधारली गोलंदाजी. पुन्हा थोडे आतमध्ये आले, समोरच्या दिशेला लॉफ्टेड ड्राईव्ह केले आणि लॉंग ऑफ ला अगदी बाणासारखा सुभाषच्या बॅटमधनं हा बॉल निघून चाललाय सीमा पार, चौकार. एक्झॅक्टली काय घडलं टीव्ही स्क्रीन वरती आपण पाहतोय. फुल लेंथ बॉल हा जरूर होता. मी म्हणेन की लेंथ तर चांगली होती, पण लाईन थोडी आतमध्ये आली. त्याकरिता स्ट्रेट बॅटेड सुभाष फटके देखील खेळतो आणि बरोबर समोरच्या दिशेला लॉफ्ट केलं आणि बॉलला पाठवलं चौकाराकरिता. 58 धावा आहेत. इथे पहा उंचीवरती बॉल आहे. विकेट जाण्याची शक्यता आणि मिळाला बिग विकेट. बडी मछली जाल में सुहासला मिळाली सफलता. सुभाषचा विकेट काढलाय त्याने. श्री चतुर्भुज संघाचे संघमालक सन्माननीय माणिकजी भोईर साहेब हे देखील इथे उपस्थित आहेत आणि विशालजी पाटील साहेब हे देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण थोड्या वेळामध्ये शुभ सन्मान करणार आहोत. वैभव पाटील आणि माणिक भोईर. बिरारी सर, काल चांगला खेळ पाहायला मिळाला बिरारी सरांकडनं देखील, परंतु अपेक्षा जशा होत्या तशा नाही पूर्ण करू शकले. ऑन साइडला मिड विकेटला बॉल आहे. हलकी मिसफील्ड झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी. अंपायरचा इशारा येतोय. बॅटर असेल सेफ. मिळतील 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीनं 60 धावा फलकावरती तब्बल जाऊन पोहोचल्या गेल्या. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा खेळायचा प्रयत्न केला होता. रनआउटची संधी, फेकला नाही. सावध पवित्रा घेतली.
ठाऊक होता आता सुहासला, कारण की या षटकामध्ये कंट्रोल मध्ये गोलंदाजी केली आहे, मग एक्स्ट्रा नाही धावा द्यायचा आणि शेवटचा अंतिमच बॉल बाकी आहे. 61 धावा लास्ट बॉल. पुन्हा एकदा जड में गेंद थी, बरोबर टप्पे साधलेत आणि आता रनआउटची संधी देखील आहे, परंतु 2 धावा बनवल्या गेल्या आणि या 2 धावेच्या मदतीने धाव फलक आपण पाहतोय टोटल जाऊन पोहोचलं 63. 63 वरती डाव संपला पहिला. 64चं असेल आव्हान. जाऊयात आपण नाणेफेकीच्या कक्षामध्ये, जिथे जोडले जातील या पुढील होणाऱ्या दोन्ही टीमचे कर्णधार, जिथे असतील मी कुडूसकर आणि ओल्डी गोल्डी स्पोर्ट्स. आणि आशिष पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभस्य आपण टॉस करायचा आहे. गणेश जाधव देखील त्यांना देखील म्हणेन की आपण देखील जॉईन व्हायचं आमच्या नाणेफेकीच्या कक्षामध्ये. खरं तर आशिष पाटीलची भूमिका पहिल्या दिवसामध्ये आपण ॲज अ स्कोरर म्हणून पाहिली होती. संपूर्ण रात्र या स्पर्धेसाठी त्याने वेळ दिला. महत्वाची भूमिका आहे, कारण की प्रत्येक जण या स्पर्धेमध्ये आपल्या हातभार लावतोय आणि त्यांचं विशेष आभार मानणं हे आपलं पहिलं कार्य आहे. गणेश हे देखील जॉईन आहेत. त्यांना दोघांना मी विनंती करेन की आपल्या शुभस्य आपण टॉस करण्याकरिता आमच्या नाणेफेकीच्या कक्षामध्ये यायचं आहे. आपण बुमिक स्पोर्ट्स व गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब आयोजित 40+ बिग बॅश लीग पाहत आहोत आणि एक चांगली भूमिका पाहायला मिळाली आयोजकांच्या माध्यमातून. ओव्हरऑल मी काल देखील म्हटलं होतं की बघा, अनेक साऱ्या स्पर्धा आपण मोठ्या फॉर्मॅटवरती जवळजवळ 8 ते 7 प्लेयर आमच्या गुड मॉर्निंग ग्राउंडचेच आहेत. त्यामुळे आमचे टीम बॅलन्स आहे. फक्त 2च प्लेयर बाहेर आहेत. होम बेनिफिट मिळेल का बघूया. चला, भरपूर साऱ्या शुभेच्छा असेल. आम्ही कुडूसकर टीमच्या कॅप्टनकडे जाऊयात. टॉस पराभूत झाल्यात. जर टॉस जिंकला असता तुम्ही काय डिसाईड केलं असतं? डेफिनेटली बॅटिंगच घेतली असती. भाग आहे तरी पण बॅटिंग बॉलिंग लाईन मध्ये आणि फिल्डिंग लाईन मध्ये चेंजेस करायचे आहेत आणि ते आता आम्ही आमच्या प्लेयर होते त्यामधून आम्ही चेंजेस करतोय आणि 101% 1001% आता ग्राउंडवर आम्ही सर्व जो मागच्या आम्ही 10 रनच्या फरकाने हरलोय त्याचा वचका काढायचा आहे, तर आम्ही पूर्ण जोमानेच उतरणार आहेत आता. धन्यवाद. एकांतरी आणखी एक शेवटचा क्वेश्चन तुम्हाला विचारेन. भूमिक स्पोर्ट्स अर्थात स्पोर्ट्सच्या दुनियातलं एक मोठं नाव, जे खेळाडूंना सपोर्ट तर करतं पण ॲज वेल ॲज त्यांच्या माध्यमातून एक प्लॅटफॉर्म क्रिएट करणं आणि अंडर फ्लडलाईट्स मॅच ठेवणं भरपूर मेहनत असते. या स्पर्धेबद्दल आणि गुड मॉर्निंग क्लब आणि भूमिक स्पोर्ट्स बद्दल, या स्पर्धेच्या बद्दल काय म्हणायचा प्रयत्न असेल? नक्कीच भूमिक स्पोर्ट्स मोठं झालेलं आहे, कारण ही डे नाईट मॅच करणं एवढं सोपं राहिलेलं नाहीये. आणि या क्रिकेटची मॅच म्हटलं तर ते नियोजन जवळजवळ 1 महिन्या अगोदर सुरुवात होते आणि भूमिक स्पोर्ट ठाकरे बंधू यांचं जर नाव, तर मी तर बोलतो एवढं भव्य दिव्य नियोजन आयोजन आणि हे लाईट्स बघितले तर सर्वजण जे बॅट्समन आणि बॉलर आहेत ते बोलतात का याच्यासारखा उजेड आम्ही कुठे बघितला नव्हता. म्हणजे डेफिनेटली इथं ब्लॉक क्लिअर दिसतो आणि फिल्डिंगला पण मजा येते, बॉलिंगला मजा, बॅटिंगलाही मजा येते. म्हणजे 101% मी 1001% त्यांना सर्व सहकार्यांना धन्यवाद देऊ इच्छितो का खूप मस्त ही इथे नियोजन केलेलं आहे त्यांनी. क्या बात आहे. धन्यवाद. तुम्हाला देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. अगदी बरोबर उल्लेख केलाय, कारण की जेव्हा नाईट फॉर्मॅटचा आपण मॅचेस पाहतो तेव्हा बऱ्याच ठिकाणी एक प्रॉब्लेम असतो की लाईट कुठे कुठे कमी पाहायला मिळते, लाईट्स नसतात. पण तुम्ही खेळपट्टीवरती जाऊन जर उभे राहिले आणि तिकडनं मैदान जर पाहिलं तर तुम्हाला असं वाटेल की संध्याकाळचं सत्र चालू आहे. परफेक्ट लाईट कुठेही कमी दिसत नाही आणि सगळ्या गोष्टी तंतोतंत पद्धतीने या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. सो हॅट्स ऑफ यू टीम गुड मॉर्निंग अँड भूमिक स्पोर्ट्स. चला जाऊयात मॅचच्या दुसऱ्या डावामध्ये. पहिल्या डावाचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती एक चांगला टोटल सेट केलाय आणि आता त्याचा पाठलाग चालू होईल. नॉन स्ट्रायकर अविनाश आणि स्ट्रायकर एंड वरती रुपेश, या 2 बॅटर्सला आपण सध्या ओपनिंग पॅरेस मध्ये पाहतोय. कृपेश आहेत. टार्गेट सेट, व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी. पहिला डॉट बॉल आलाय. नरेश माऊली गोलंदाजी करण्याकरिता यांच्याकडे देखील ती भेदकता आहे. बॉल तयार होत आहे. ओ हो नरेश माऊली यांना 3 स्टंप दाखवणं म्हणजेच मोठी रिस्क घेण्यासारखं आहे, परंतु आता लेग स्टंप वरती भरपूर दूर बॉल केला आणि त्यानंतर एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळाली, वाईटच्या स्वरूपामध्ये धाव मिळते. हायट्रिक घेतली तर गणेश जाधव वारड यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल.
आता ऑप्शमचा बाहेर, या आधी लेग सम, आता ऑप्शम. एक धाव तर बनतीये 22च्या स्वरूपामध्ये. अंपायरचा इशारा तो वाईट +1. अशा 2 धावा आहेत आणि या 2 धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा वाढल्या. धावसंख्या फलकावरती टोटल जाऊन पोहोचल्या गेल्यात दोन्ही आकड्यावरती 3 धावा आहेत. 64चा पाठलाग चालू आहे. 3 धावा फलकावरती पाहतोय. समोरच्या दिशेला खेळायचं. स्ट्रेट बॅटने फटका खेळल्यात, उंची जास्त मिळाली होती, फ्लाइट जास्त दिलेली बॉलला, त्याकरिता टप्पा पडल्यानंतर तो बॉल बाहेर नाही गेला. कदाचित फ्लॅट असता तर हा जाऊ शकला असता, पण बॅटचा कडेलाही लागला होता. रिप्ले मध्ये आपण चेक करूयात की उंच का गेला बॉल. ऍक्शन रिप्ले पहा. ऑप्शनचा बाहेर, हो बॅटचा खाली लागलेला त्याच्यामुळे, आणि बॅटचा फ्लो जर बघितला गेला तर तो वरच्या दिशेला होता, त्यामुळे जास्त उंच गेला बॉल. आता बरोबर आहे, हा फटका परफेक्ट आहे आणि इकडे मिळतील धावा, परंतु फिल्डर आले फिल्डर जरूर. स्ट्रेट बॅटेड फटके काय देखणे सोडलेत. जरी बाउंड्री लाईन क्लिअर नसतील केले तरी पण मी म्हणेन की परफेक्ट नियोजन आणि परफेक्ट कार्यक्रम. कारण की जेव्हा पण गोलंदाज फुल लेंथ ऑप्शनचा बाहेर बॉल हाताळतो तेव्हा स्ट्रेट बॅटने पुन्हा समोर खेळलेत. दरम्यान आपल्या विभागातील एक गोड व्यक्तिमत्व आणि समाजकार्यातील एक मोठं व्यक्तिमत्व सन्मान्य विश्वास शिकू पाटील साहेब वावली यांचं इथे शुभागमन झालं, आणि त्याचबरोबर साईगावचे डॉक्टर परेश पाटील यांचं देखील इथे शुभागमन झालं, आणि आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नुकताच आपण जो कुणबी मेळावा पाहिला, त्या कुणबी मेळाव्यामध्ये जर बघितलं गेलं तर विश्वास यांची भरपूर सारी मेहनत राहिली होती, आणि हा कुणबी मेळावा पूर्ण होण्याकरिता अनेक साऱ्या मान्यवरांचा हातभार होता, पण त्यामध्ये विश्वासची दिवस रात्र मेहनत होती. हवेमध्ये बॉल, आणि आता कॅच ड्रॉप झाली आहे. दहा धावा फलकावरती जाऊन पोहोचल्या गेल्या. टोटल अंपायर लास्ट बॉलला सिंगल घेतली, डबल घेतली? एक सिंगल आहे ना? किती आहे टोटल मग? 9 आहेत. शेवटच्या बॉलला एक सिंगल आहे, सो 9 आहेत धावा. इम्पॅक्ट प्लेयर मैदानामध्ये आलाय. इम्पॅक्ट प्लेयर तुम्ही 2 वेळा वापरू शकता, एकदा बॅटिंग ऑर्डर मध्ये आणि एकदा बॉलिंग ऑर्डर मध्ये, आणि 2 इम्पॅक्ट प्लेयरचे इथे रूल्स आहेत. सो इम्पॅक्ट प्लेयर आता मैदानामध्ये आलाय. अंपायरचा तोच इशारा आपल्यापर्यंत पोहोचवला गेला, आणि आता गोलंदाजीवरती सुभाष आलाय. बॅटिंग तर लाजवाब केली आहे, बॅटिंग मध्ये तर त्याने कमाल केली आहे, परंतु आता बॉलिंग मध्ये धमाल करेल का सुभाष? कुंदे गावचा हा हिरो सुभाष सध्या गोलंदाजीवरती पहिला बॉल घेऊन तयार. 9 धावा आहेत आतापर्यंत. हवेमध्ये उंचीवरती कडा लागलेली, वाह व्हॉट अ जजमेंट. परफेक्ट बॉलला जज केलं आणि त्यानंतर कॅच टिपली. विकेट मिळत असताना 9 वरती पहिला धक्का, पहिला गडी मैदानाचा माघारी. नऊ वरती पहिला विकेट. फलंदाज बाद झालाय, माघारी परतले गेले, आणि आता नवीन बॅटर अविनाश माघारी परतलेत.
आणि आता नवीन बॅटर अजित. टोटल 64चा पाठलाग चालू आहे. तो पाठलाग करत असताना दुसरं षटक प्रगती पथावरती असताना धाव फलकावरती आपण धावा पाहतोय. आतापर्यंत टोटल 9 विकेट गमावला. नुकताच एक विकेट परतला गेला. सुभाषला ती सफलता मिळाली आहे आणि आज इम्प्रेसिव्ह खेळ सुभाष या मैदानावरती करतोय. याआधी आपण 40+ ची गणेश जी लीग पाहिली होती त्यामध्ये देखील प्लेअर ऑफ द टुर्नामेंट तो राहिला होता. त्याचबरोबर दमन दौरा तर खरं तर त्याने गाजवला. दमन दौऱ्यामध्ये 20 बॉल मध्ये 92 धावा त्याने बनवल्या आणि एका इनिंग मध्ये अर्धशतकी बनवलाय. क्या बात आहे. मोठा माइलस्टोन त्याच्या नावावरती आहे आणि या सीझन मध्ये चांगल्या ट्रॅक वरती देखील तो दिसतो. सातत्य, कन्सिस्टन्सी भरपूर महत्वाची आहे. धाव फलक आपण पाहतोय 10 आकड्यावरती. 2 चेंडू फेकलेत. पहिल्या बॉल वरती विकेट, त्यानंतर सिंगल. हाफ ट्रॅकर शफल केलं होतं, बरोबर पिक केलेला बॅटरने बॉल, परंतु बॅटचं कनेक्शन नाही झालं. जर का झालं असं मी तर म्हणेन योग्य पद्धतीने पीकी केलंय, प्लॅनिंग योग्य होते, फक्त एक्झिक्यूट नाही करता आले. जर कनेक्ट झाला असता तर स्क्वेअर लेग या बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेगला एखादा मोठा फटका पाहायला मिळाला असता. पण डॉट बॉल आला. निर्धाव चेंडू आता ऑप्शनचा बाहेर होतं. ड्राईव्ह केलं, लॉफ्टेड बॉलला पाठवलंय. इनफिल्डचे फिल्डर तिथपर्यंत पोहोचतील. दुसऱ्या धावेचा कॉल आहे आणि इझिली 2 धावा मिळतील इकडे. आणि या 2 धावेच्या मदतीने धाव फलक पुढे सरसावतं. धाव फलकावरती 12 आकडा वर जाऊन पोहोचलं गेलं. साई बालाजी आणि श्री चतुर्भुज या 2 संघांमध्ये मॅच लढताना आपण पाहतोय. पुन्हा शफल केलं, स्वीप केलं. आता फिल्डर आहेत स्क्वेअर लेगला आणि त्यानंतर अडवला बॉलला आणि फेकी करेपर्यंत एक सिंगल मिळते आणि सिंगलच्या मदतीनं 13 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. आस्किंग रन रेट इकडनं आता वाढत चाललाय. रिक्वायर्ड रन रेट इकडनं वाढत चाललाय. मागील 4 चेंडूमध्ये 4 धाव्यांची पार्टनरशिप या 2 बॅटर्स मध्ये पाहिली आहे. जरूर विजयाकरिता 19 बॉल मध्ये 51 धाव्यांची गरज आहे. त्यामुळे मोठे फटके आता डिमांड करतील. पॉवर प्ले तितक्या चांगल्या पद्धतीने धावा आलेल्या नाहीयेत. स्टेप आउट केलं, क्रॉस बॅटने मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये बॉल चालला. एक तर बनली आहे, दुसरीचा देखील प्रयत्न. फेकी करेपर्यंत रनआउटची संधी. अंपायरचा इशारा येतो. यस, बॅटर परतेल. रनआउटच्या माध्यमातून धक्का दुसरा. हॅलो हॅलो षटक क्रमांक आता चालू असताना आपण पाहतोय 3ऱ्या क्रमांकाचा आणि गोलंदाजीवरती नवनीत पाटील. बॅटिंग वरती तितके प्रभावशाली नाही दिसलेले. चेक. तर आपण जाऊया स्वागत आणि सन्मानाकडे. अगदीच BS 40+ बिग बॅश लीग मध्ये नेहमीच आपण पाहतो कोणती प्रीमियर लीग असो त्या प्रीमियर लीगचा पाया म्हणजे संघमालक महत्वाचे आहेत. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर त्यांनी चांगली भूमिका बजावलेली आहे. तर अगदीच आपल्यामध्ये उपस्थित आहेत योगेश झिंजाळ, यांचं स्वागत आणि सन्मान केला जाईल. मी अशोक सर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण योगेश झिंजाळ यांचा स्वागत आणि सन्मान करावा. योगेश झिंजाळ यांची नेहमी चांगली भूमिका राहिली. MG बासे संघ
लिडिंग नेतृत्व त्यांनी केलंय. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. भगवी शॉल त्यांना देऊन सन्मानित केलं जात आहे. योगेशजी झिंजाळ. यानंतर आपल्यामध्ये उपस्थित आहेत योगेश पाटील, देवघर अंबाडी, असं लाडके व्यक्तिमत्व, त्यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान केला जाईल. मी मारुती पाटील, माऊली कलेक्शनचे प्रोप्रायटर, त्यांना विनंती करतोय आपण योगेश पाटील, देवघर अंबाडी यांचं स्वागत आणि सत्कार करावा. यानंतर आपण वळतोय ऑक्शन मध्येच आणि त्याचप्रमाणे मैदानावरती सुद्धा चांगली कामगिरी राहिली. संघ आहे केबीजी स्पोर्ट खानिवली. संघ मालक निलेश पप्पा पाटील, विनोदजी पाटील आणि राजेश राऊत या तिन्ही संघ मालकांना आम्ही विनंती करतोय आपण मंचावरती यावं आणि BS 40+ बिग बॅश लीग मध्ये आपण संघ पुरस्कृत केला केबीजी स्पोर्ट खानिवली. तो संघ पुरस्कृत केल्याबद्दल आपण सन्मानाचा स्वीकार करावा. सन्माननीय निलेशजी पप्पा पाटील, विनोद पाटील, राजेश राऊत विनंती करतोय आपण कृपया मंचावरती यावं. आपल्यामध्ये उपस्थित आहेत मारुती पाटील आणि अशोकजी कासार यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण संपन्न करायचा आहे. आणि सर्व सन्मान चिन्ह जे आपल्याला स्पॉन्सर केलेले आहेत, सुनील पाटील, वारेट गावचे ज्येष्ठ व्यक्तिमत्व आपण पाहतोय, निलेश पप्पा पाटील आपण पुढे यावं. त्याचप्रमाणे विनोद पाटील, राजेश राऊत, शॉल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह BS 40+ बिग बॅश लीगचं देऊन सन्मानित केलं जात आहे. सर्व सन्मान चिन्ह आपल्याला सुनील पाटील वारीट यांनी आपल्याला स्पॉन्सर केलेलं आहे. JMD एंटरप्राइजेस, JMD ट्रान्सफर, यानंतर विश्वासजी पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत, ज्यांना प्रेमानं चिकू दादा म्हणून या नावानं ओळखलं जातं. जी धुरा हाती घेतात ती मात्र पूर्ण झाल्याशिवाय शांत बसत नाही आणि सर्वच विश्वासानं त्यांच्यावरती विश्वास टाकतात. असे विश्वास पाटील चिकू दादा यांचं स्वागत आणि सन्मान केला जाईल. गुड मॉर्निंग 40+ चे अध्यक्ष सन्माननीय अशोकजी कासार यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न करावा. अगदीच 40+ बिग बॅश लीग करता आणि चॅम्पियन्स ट्रॉफी करता प्रत्यक्षपणे खूप मोठं सहकार्य त्यांनी केलेलं आहे. यानंतर विवेक ठाकरे आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा शुभ सन्मान केला जाईल. मी मारुती पाटील, माऊली कलेक्शन यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान संपन्न करायचा आहे. यानंतर क्रिकेटची नितांत आवड असणारे दिलदार व्यक्तिमत्व आणि दिलदार स्पोर्ट अंबाडी शफीक बंधू यांचा देखील स्वागत आणि
सत्कार केला जाईल. अगदीच आपल्याला मटण खिमा खायचा असेल तर आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकता. असं लाडकं व्यक्तिमत्व शफिक बंधू, मटणाचे होलसेल व्यापारी, दिगाशी फाटा येथे त्यांचा उत्तम व्यवसाय आहे. आणि क्रिकेटवरती नितांत प्रेम. बॉक्स क्रिकेट असो, ओव्हरआर्म क्रिकेट असो, कुठेही जातील तिथे मात्र त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. यानंतर शिवा कोकाटे सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. महाराष्ट्र पोलीस, त्यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान केला जाईल. मी मारुती पाटील आणि संतोष शिंदे, मारुती पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण हा स्वागत आणि सन्मान संपन्न करावा. ओम शिंदे, संतोष शिंदे यांचे संपर्क साधायचे. ओम शिंदे. यानंतर आपण वळणार आहोत पुढील सन्मानाकडे. आपल्यामध्ये उपस्थित आहेत आई गावदेवी अकलोली संघाचे संघ मालक बिरारी सर आणि योगेश पाटील अकलोली यांना विनंती करतोय, आपण संघ पुरस्कृत केला गावदेवी अकलोली, त्याबद्दल आपला शुभ सन्मान केला जाणार आहे. तर विनंती करतोय सन्मानानं आपण कृपया मंचावरती या आणि या सन्मानानं मंचावरती येऊन या सन्मानाचा आपण स्वीकार करा. महेंद्र पाटील, यशस्वी रिसॉर्टचे यशस्वी मॅनेजर महेंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते आज सन्मान केला जाईल. बिरारी सर, आपण कुठे असाल त्वरित या. गावदेवी अकलोली संघाचे संघ मालक. आपल्यामध्ये उपस्थित होत आहेत गावदेवी अकलोली संघाचे संघ मालक राजेंद्र बिरारी सर, यशस्वी रिसॉर्टचे यशस्वी मॅनेजर आपण पाहतोय महेंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते आज सन्मान इथून मात्र केला जाईल. गावदेवी अकलोली संघाचे संघ मालक आपण पाहतोय राजेंद्र बिरारी सर. पुढील सन्मानाकडे आपण वळत आहोत. ओल्डी गोल्डी स्पोर्ट्स संघाचे संघ मालक सन्माननीय रमेश बाळा जाधव, त्याचप्रमाणे महेंद्रजी पाटील, अशोकजी कासार यांना विनंती करतोय आपण मंचावरती यायचं आहे. आपण ओल्डी गोल्डी स्पोर्ट्स हा संघ पुरस्कृत केला त्याबद्दल आपला शुभ सन्मान केला जाणार आहे आणि विनंती करतोय आपण या सन्मानाचा स्वीकार मंचावरती येऊन सन्मानानं करावा. मी बिरारी सरांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करायचा आहे. ओल्डी गोल्डी स्पोर्ट्स संघ मालक आहेत महेंद्र पाटील, त्याचप्रमाणे अशोकजी कासार आणि रमेश बाळा जाधव. ओल्डी गोल्डी ओल्डी गोल्डी ग्रुपच्या वतीने हा सन्मान स्वीकारत आहेत. त्याचप्रमाणे मी कुडुसकर संघाचे संघ मालक
चला मॅचकडे आपण वळूया. शेवटचा अंतिम बॉल आहे. 24 धावांची गरज आहे. 40 धावा आपण टोटल फलकावरती पाहतोय. अंतिम बॉल भरपूर जास्त बाहेर केला आणि अंपायरचा इशारा वाईटच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मिळतीये आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचला. 41-41. क्रॉस बॅटने खेळलेत आणि तदनंतर एक धाव फलकावरती बनली आहे. दुसरीचा देखील प्रयत्न झालाय. दुसरी देखील बनली. तिसरीचा प्रयत्न चालू आहे. तिसरीच्या माध्यमातून रनआउटच्या माध्यमातून विकेट जाईल. 2+ रनआउट आणि मॅच देखील समाप्त झाली आहे. चला आपण पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये जाऊया जिथे प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक देणार आहोत. आणि या मॅचचा हिरो ज्याने बॅटिंग करत असताना 39 धावा बनवल्या आणि बॉलिंग वरती एक विकेट टिपला, दिवस सुभाष पाटीलला प्लेअर ऑफ द मॅच.